ब्रेकनंतर एक मोठी बातमी आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना शिवसेना नेते संजय निरुपम यांनी पत्र लिहिलेलं आहे। ऑटो टॅक्सी चालकांनी कामापुरतं मराठी बोलावं अशी अपेक्षा ठेवा, पण मराठी भाषेबाबत कठोर निर्बंध लादू नका अशी मागणी संजय निरुपम यांनी प्रताप सरनाईक यांच्याकडे केल्याची माहिती आहे। तसं पत्र त्यांनी लिहिलंय। यामुळे आता हे जर कठोर निर्बंध लादले तर यामुळे त्यांच्या उपजीविकेला धोका निर्माण होईल। कृपया आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करा असं संजय निरुपम म्हणतायत। आणि स्वतः संजय निरुपम हे आपल्या सोबत फोन लाईन वर जोडले गेलेले आहेत। निरुपम जी, तुमचं नेमकं काय म्हणणं आहे मराठीच्या निर्णयावर? सर्वप्रथम महाराष्ट्रात मराठी भाषाचा सन्मान झाला पाहिजे आणि याच्या विरोधात कोणीही नाही। सर्वांना मराठी बोलायला पाहिजे, पण ज्यांना समजा मराठी येत नाही, जे चांगलं मराठी बोलू शकत नाही, त्यांच्यावर काहीतरी एक बंधन टाकणं हा थोडासा जास्ती होईल। एक दुसरा, जो ऑटो चालक आहेत आणि टॅक्सी चालक आहेत त्यांच्याकडून तुम्ही एवढी अपेक्षा करू शकता की बाबा तुम्ही काम चलाव मराठी बोला, पण त्यांच्याकडून तुम्ही अशी अपेक्षा करता की ते मराठी बोलण्याच्या, वाचण्याच्या आणि लिहिण्याच्या त्याच्यामध्ये एक पारंगत राहिला पाहिजे, ते होऊ शकत नाही ना। त्यांच्या उदरनिर्वाहाचा विषय आहे, त्यांच्या जीविकोपार्जनचा विषय आहे। पण निरुपमजी, एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। हा नियम आधीपासूनच होता, फक्त तो कठोरपणे लागू नव्हता, तरी सुद्धा कोणी शिकलेला नाहीये। आणि आपल्या रिक्षा चालकांचं म्हणणं आहे, आपल्या महाराष्ट्रामधले मराठी रिक्षा चालक हे म्हणतायत की आम्ही जर समजा त्यांच्याकडे त्यांच्या राज्यामध्ये गेलो तर आम्हाला हिंदीच बोलावं लागेल, मराठीत बोलून चालणार नाही। मग जर ते इथे आहेत, इथे कामधंदा करतायत, तर इथली भाषा शिकायला पाहिजे। निरुपमजी, आवाज येतोय? हा चालेल। माझा पण असा विश्वास आहे की सर्वांना मराठी शिकायला पाहिजे। त्यासाठी काहीतरी विशेष प्रयत्न झाला पाहिजे त्यांच्या मराठी संजय निरुपम यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये, मात्र त्यांनी एक मंत्री आणि त्यांच्याच पक्षाचे नेते प्रताप सरनाईक यांच्याकडे पत्राद्वारे ही मागणी केलेली आहे। त्यामुळे आता प्रताप सरनाईकांची यावर काय प्रतिक्रिया येते, काही निर्णय ते आपला बदलतात का, ते बघावं लागेल। आणि स्वतः प्रताप सरनाईक हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रताप सरनाईक जी, संजय निरुपम यांनी तुम्हाला पत्र पाठवलेलं आहे की सक्ती करू नये मराठीची, मराठी भाषा बोलण्याची अपेक्षा ठेवा, पण सक्ती करू नका। तुमचं काय म्हणणं आहे? नाही, त्यांचं जे पत्र जे आलेलं आहे मला आणि त्यांच्याशी माझं बोलणंही झालं होतं की ह्या संदर्भात अनेक जे रिक्षा चालक आहेत त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी मला असं सांगितलेलं आहे की थोडंसं आम्हाला ह्या मराठी भाषेबद्दल आदर आहे, प्रेम आहे। एक मिनिट, परंतु म्हणजे एवढ्या लवकर ते मराठी वगैरे येणं अशक्य आहे। तर मी त्यांना विचारलं की तुमच्या जर काही ह्यांना पाहिजे असेल तर मी वेळ द्यायला तयार आहे। म्हणजे तुम्ही निर्णय बदलणार आहात? आता 1 मे पासून लागू करण्याचा निर्णय होता। कसा काय बदलणार? असा काही निर्णय काही कोणी सांगितलं म्हणून काही निर्णय बदलत नाहीये। परंतु त्यांना मी आमंत्रित केलेलं आहे, 28 तारखेला बैठक बोलवलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये संजय निरुपमांना सुद्धा आम्ही आमंत्रित केलेलं आहे। तर त्यांनी काय आता त्या पत्र दिलेलं, त्या पत्रामध्ये त्यांनी असं विरोध आहे असं नाही, आदर आहे असं सांगितलेलं आहे। पण सामान्य लोकांपुढे एक प्रश्न निर्माण होतोय, मग शिवसेनेमध्ये 2 गट आहेत का मराठी सक्तीवरून? नाही, बघा, शेवटी संजय निरुपम गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेच्या हिंदी सामनाचे ते संपादक होते, लोकसभेमध्ये राज्यसभेचे ते खासदार होते आणि शेवटी उत्तर भारतीयांचा, बिहारी राज्यातून येणाऱ्या लोकांचा किंवा हिंदी भाषिक जे लोक आहेत त्यांचे ते नेते म्हणून आहेत। परंतु त्यांचं पत्र जर तुम्ही वाचलं असेल, त्या पत्रामध्ये कुठेही या मराठी भाषेला विरोध त्यांनी केलेला नाही। फक्त त्यांचं असं म्हणणं आहे की थोडासा अवधी त्यासाठी लागणार आहे, तर आम्ही 28 तारखेला बैठक घेऊ आणि बैठकीमध्ये त्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करू। परंतु त्यांनी मराठीचा आदरच केलेला, त्यांच्या पत्रामध्ये उल्लेख आहे की मी मराठीचा आदर करतो आणि मराठीचा अभिमान बाळगणं हे मी माझं कर्तव्य समजतो। तुमचा मुद्दा लक्षात आला आहे, धन्यवाद। तुम्ही न्यूज 18 मराठीशी बोललात त्याबद्दल। संजय निरुपम यांचेही धन्यवाद।